प्रभूची स्तुती असो आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल। आणखीन एक नवीन दिवस प्रभूने तुमच्या आणि माझ्या जीवनाशी जोडलेला आहे, त्याबद्दल सर्व गौरव प्रभू परमेश्वराला असो। आजचा आपला जो विषय आहे त्याला मी असं शीर्षक दिलाय की देवाच्या उपस्थितीसाठी तहानलेला, आणि उपशीर्षक आहे एक वैयक्तिक प्रतिबिंब। म्हणजे आपल्याला व्यक्तिगतरित्या विचार करायचा आहे की खरंच मी देवाच्या उपस्थितीसाठी तहानलेला आहे का। आणि आजचा आपला शास्त्र भाग आपण निवडलेला आहे स्तोत्र संहिता याचा 42 अध्याय आणि वचन 1 ते 2। त्यामध्ये काय लिहिलेलं आपण वाचूया। तिथं असं म्हटलेलं आहे की जशी हरणी पाण्याच्या प्रवाहासाठी धापा टाकते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो। माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला झाला आहे। मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन, असे मला वाटते पुढे त्याला झालेलं आहे असं आपण ऍड करू शकतो। बघा, हे जे स्तोत्र आहे तर ते कोराहाच्या मुलांनी लिहिलेलं आहे आणि बायबल सोसायटी ऑफ इंडियाच्या भाषांतरामध्ये मी वाचलं, परंतु सोप्या भाषांतरामध्ये जर आपण हे वचन पाहिलं तर ते अशा प्रकारे लिहिलं आहे। तिथं म्हटलेलं आहे, हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान लागते त्याचप्रमाणे देवा माझा आत्मा तुझ्यासाठी तहानलेला आहे। वचन 2 मध्ये असं म्हटलं आहे, माझा आत्मा जिवंत देवासाठी तहानलेला आहे। मी त्याला भेटायला केव्हा जाऊ शकेल। आत्ताच सांगितल्याप्रमाणे हे स्तोत्र 42 जे आहे तर ते कोराहाच्या एका मुलाने लिहिलेलं आहे। आणि मला असं वाटतं की नक्कीच एखाद्या दिवशी असं झालं असेल की कोराहाचा एक मुलगा जंगलामध्ये जात असेल आणि त्याने पाहिलं असेल की एखादं हरिण पाण्यासाठी काय करत आहे, कुठेतरी धावत आहे, सैरावैरा धावत आहे, पाण्याचा ते शोध घेत आहे। हे चित्र त्याने आपल्या समोर प्रत्यक्ष पाहिलं असेल आणि मग तेच चित्र तो घेत आहे आणि ती जी उपमा तो देत आहे, ते जे उदाहरण तो घेत आहे, तर तेच उदाहरण घेऊन तो असं म्हणतो की जशा प्रकारे हरिण पाण्याच्या शोधासाठी धावत राहते, ती धापा टाकते, तसाच माझा जीव देवासाठी धापा टाकत आहे। देवाच्या सानिध्यासाठी मी तहानलेला झालेलो आहे। आणि बघा इथं म्हटलेलं आहे की ती धापा टाकते, कारण का माहिती का, तिच्यासाठी पाणी हे जीवन आहे। का बरं एखादी हरिण धावत पळत सैरावैरा इकडे तिकडे धावते, धापा टाकते आणि तिला पाणी हवंय? त्याचं सोपं उत्तर आहे की पाणी तिच्यासाठी जीवन आहे। बघा, आपण सगळेजणच कोल्ड्रिंक पितो, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पेय आवडतात, पण मला असं वाटतंय की आपण दररोज तर काही कोल्ड्रिंक पित नसावे, नाही का। कधीतरी एखादा समारंभ असेल, घरी एखाद्या वेळेस पाहुणे आले असतील तर काही मोजक्याच वेळेला आपण कोल्ड्रिंक पितो, दररोज पित नाहीये। का माहितीये का, कारण कोल्ड्रिंक जरी एक पेय असले तरी ते पाण्या इतकं अत्यंत महत्वाचं किंवा अत्यावश्यक नाहीये। आपण पाणी दररोज पितो। बघा, काही दिवस, काही महिने, काही वर्ष आपण कोल्ड्रिंक प्यायचं थांबलो तर काही फरक पडणार नाही, परंतु काही दिवस, काही महिने आणि काही वर्ष जर आपण पाणी प्यायचं थांबलो तर काय होणार आहे, आपला जीव जाणार आहे। कारण की पाणी हे आपल्यासाठी जीवन आहे। इथं कोराच्या एका मुलाने एक चांगलं उदाहरण समोर घेतलेलं आहे आणि तो म्हणतो की जशा प्रकारे हरणी पाण्याच्या प्रवाहासाठी धापा टाकत आहे, तसा परमेश्वरा माझा जीव देखील तुझ्यासाठी तहानेला झालेला आहे। मला तुझ्या दर्शनाची उत्कंठा लागलेली आहे आणि मला वाटते की पाणी जसं आपल्यासाठी महत्वाचं आहे, तसंच शरीरासाठी जितकं महत्वाचं आहे, तसंच देवाचं सानिध्य आपल्या आत्मिक जीवनासाठी महत्वाचं आहे। बघा, जर आपण पाणी पिलं नाही तर आपण शारीरिकरित्या मरू शकतो। अगदी तशाच प्रकारे जर आपल्याला देवाच्या सानिध्याची तहान लागली नसेल तर आपण आत्मिकरित्या मरू शकतो, हे देखील तितकंच स्पष्ट आहे। आपण पाहतो की हरणी पाण्याचा शोध घेत आहे, का, कारण की तिच्यासाठी ते पाणी हे जीवन आहे। म्हणजे तिच्याशिवाय, त्या पाण्याशिवाय ती जगू शकत नाही। आणि मला वाटते तुमची आणि माझी देखील स्थिती अशी झालीच पाहिजे। या जगामध्ये जगत असताना देव बाप्पा मला तू हवा आहे, तुझ्याशिवाय आम्ही जगू शकणार नाही, अशी मानसिकता आपण बाळगली पाहिजे। बघा, एखादा व्यक्ती जर त्या पाण्यामध्ये डुबत असेल, नदीमध्ये, विहिरीमध्ये, तलावामध्ये, कुठेतरी एखादा व्यक्ती डुबत आहे, कल्पना करा, तर त्या ठिकाणी तो काय करणार माहिती का, त्याचा जीव वाचवण्यासाठी होईल तेवढी धडपड करणार आहे। म्हणजे ती धडपड, लक्षात घ्या, ती धडपड किंवा ती उत्कंठा की नाही मला पाण्यातून बाहेर यायचं, तीच उत्कंठा आणि तीच धडपड देवाचा शोध करण्याच्या बाबतीत असायला पाहिजे। आता आपण पाहिलं सुरुवातीला की एक हरणी आहे आणि ती हरणी पाण्याच्या प्रवाहासाठी धापा टाकत आहे, ती पाण्याचा शोध घेत आहे। पण माझा प्रश्न असा आहे की काय त्या हरणीला पाणी सापडते का हो?
तर निश्चितच मला वाटते त्या हरणीला पाणी सापडत असणार आहे. का? कारण की ती शोध घेत आहे आणि जे कोणी शोध घेतात एखाद्या गोष्टीचा तर त्यांना ती गोष्ट सापडते. आपण पाहतो की हरणी जंगलामध्ये धावत आहे, पाण्याचा शोध घेत आहे आणि नक्कीच तिला तिथं शोधता शोधता पाणी सापडत असणार आहे. आणि ज्या वेळेला तिला ते पाणी सापडते तर मला असं वाटतं की त्या पाण्याचा ती भरपूर लाभ घेत असेल, पोट भरून पाणी पित असेल आणि स्वतःचा एक तिला समाधान वाटत असेल की हा मी किती धावले, मी सैरावैरा इकडे तिकडे धावले, मी धापा टाकल्या, मला थकवा आला, परंतु शेवटी ज्याचा शोध मी करत होते ते पाणी जे माझ्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे, जे मला जीवन तर ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, ते मला सापडलं आणि तृप्ती मला वाटते तिची झाली असणार किंवा एक प्रकारचं समाधान त्या हरणीच्या चेहऱ्यावरती आलं असणार. ही मी कल्पना करत आहे. पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने हरणी जात आहे. पण माझा एक प्रश्न इथं असा आहे की मला कशाची तहान लागली आहे? आज आपल्याला कशाची तहान लागली? त्या हरणीला त्या पाण्याची तहान लागली. बघा, तहान म्हणजे फक्त काहीतरी थंडगार पेय किंवा पाणी याची नाहीये, तर अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारची तहान लागलेली असू शकते. काही लोकांना गेम खेळण्याची तहान असते. उठलं सुटलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या मोबाईलमध्ये गेम खेळत राहायचं. काही जणांना सारखं त्या मोबाईलकडे जावंसं वाटतं, सारखं काही ना काही नोटिफिकेशन येते, मग त्याच्यामध्ये सोशल मीडिया असेल, सारखं सारखं त्यांना त्याची तहान लागते आणि सारखं ते तिच्याकडे धावतात. काही बऱ्याचशा महिला असतील किंवा पुरुष असतील, सारखं त्यांना टीव्ही आकर्षित करते, टीव्हीची त्यांना एक तहान लागलेली असते. जे दारुडे लोक आहेत तर आपण पाहतो की ते जिथे कुठे दारू मिळेल तिथे जाण्यासाठी धावत पळत ते जातात आणि आपली तहान जी आहे तर ती भागवतात. आणि बघा, जर एखाद्या माणसाला तहान लागली असेल एखाद्या गोष्टीची तर ती गोष्ट तो नक्कीच मिळवतो. तुम्ही ऐकलं असेल कदाचित की दूधवाला घरोघरी दूध घ्या असं म्हणत फिरतो. परंतु कधी आपण ऐकलंय का हो दारूवाला घरोघरी जात आहे आणि म्हणत आहे दारू घ्या? नाहीये. दूधवाला घरोघरी फिरतो, परंतु मला वाटते अनेक लोक काय करत आहेत की दूरवरती दुकान असले जे दारूचं आहे तिथं धावत पळत जातात. का? कारण की त्यांना ते हवं आहे. दूधवाल्यासारखा दारूवाला दारोदारी फिरत नाही. त्याचं दुकान फार दूरवरती कुठं गावाच्या मध्यभागी असते, गावाच्या बाहेर असते, पण ज्याला दारूची तहान आहे तो तिकडे धावत आणि पळत जातो. काही लोकांची तहान विचित्र असतं. पवित्र शास्त्रात सांगतं की काही असे दुर्जन लोक आहेत, काही दुष्ट लोक आहेत की त्यांना कोणाचं वाईट केल्याशिवाय झोपच लागत नाही. अनेक प्रकारच्या तहान आहे. व्यभिचाराची तहान आहे, चोरीची तहान आहे, लबाडी करण्याची तहान आहे, चहाडी करण्याची तहान आहे आणि ही तहान भागवल्याशिवाय लोकांच्या चेहऱ्यावरती समाधान येत नाहीये. आहेत अनेक असे काहीतरी दुष्ट लोक की त्यांचं समाधान होत नाही, त्यांची तृप्ती होत नाही. परंतु देवाचे प्रियानो, मी तुम्हाला सांगतो ही तहान चुकीची आहे. अशा प्रकारची तहान पवित्र शास्त्र सांगते की आपल्या कोणालाही नको. अनेक वेळा लोक म्हणतात की बरेचसे सेवक लोक म्हणतात की लोक आमच्या मंडळीत येत नाहीत. काही लोक वेळेवरती येत नाही, उशिरा येतात, काही लोक येतच नाहीत. त्याचं कारण काय माहिती का? मंडळी त्यांच्या घरापासून दूर आहे हे मुख्य कारण नाही, तर त्यांना देवाच्या वचनाची तहान भूक नाहीये. आणि ज्या लोकांना देवाच्या वचनाची तहान भूक आहे त्यांचं घर किती किलोमीटर असेल मंडळीपासून तरी ते धावत पळत मंडळीकडे येतील. का? कारण की त्यांना ती तहान आणि भूक लागलेली आहे. आज जे आपण स्तोत्र वाचलं त्याच्यामध्ये पाहतो की ती जी हरणी आहे तर ती धावत आहे, पळत आहे, धापा टाकत आहे. का? कशासाठी? तिला काहीतरी पाहिजे जे तिच्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि ते म्हणजे पाणी. ज्यास तुम्हाला आणि मला हे समजतं की माझ्या आत्मिक जीवनासाठी मला देवाचं वचन आणि प्रार्थना संदेश हवंय, तर त्यास मला वाटते आपण सर्वजण देवाच्या मंडळीकडे दर रविवारी किंवा जेव्हा केव्हा आपल्या मंडळीमध्ये भक्ती भरते तेव्हा धावत आणि पळत जाणार आहोत. पण इथे जसं की मी अगोदर सांगितलं, हरणीला तहान लागली आणि तिची तहान भागली असणार, डेफिनेटली भागली असणार, कारण की ती पाण्याचा शोध करत होती, तिला ती पाणी सापडलं असणार, यामध्ये तीळ मात्रही शंका नाही. मग माझा प्रश्न असा आहे की काय आपली धार्मिक तहान, आपली देवाच्या वचनाची तहान, आध्यात्मिक तहान ही भागवली जाऊ शकते का? हो, निश्चितच भागवली जाऊ शकते. मला देवाच्या सानिध्याची तहान जर लागली तर मी तृप्त होईल का? असा एखादा व्यक्ती प्रश्न विचारू शकतो आणि पवित्र शास्त्र सांगते की होय, जर आपण मनात आणलं की मला देवाचा शोध घ्यायचा आहे, त्याच्या सानिध्यामध्ये जायचं आहे, तर ही आपली जी तहान आहे ना ती देव तृप्त करतो. लक्षात घ्या. अनुवाद 4:29 मध्ये असं म्हटलंय, पण तेथून जरी तुम्ही आपला देव परमेश्वर याला शरण गेलात आणि पूर्ण जीवे भावे त्याच्या शोधाला लागलात तर तो तुम्हाला पावेल. हे देवाने इस्रायल लोकांना सांगितलं होतं. पण याचा बी भाग मी वाचतो तिथं म्हटलेला आहे, जर तुम्ही देवाचा जीवे भावे शोध केला तर तो तुम्हाला पावेल. आणि असंच वचन यिर्मया 29:13 मध्ये म्हटलंय, तुम्ही मला शरण या आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल
तेव्हा मी तुम्हाला पावेन. अगदी स्पष्ट केलेलं देवाने. देव म्हणतो की जर तुम्ही माझा शोध घेत आहात तर नक्कीच मी तुम्हाला सापडणार आहे, मी तुम्हाला मिळणार आहे. स्तोत्रसहितामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, हे देवा तू माझा देव आहेस, मी असतेने तुझा शोध करीन. शुष्क वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी ताणलेला झालाय, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. या जगामध्ये जगत असताना आपण पाहतो की इतकं व्यस्त लोक झालेले आहेत किंवा इतक्या व्यस्त गोष्टी आपल्या अवतीभोवती आहे की स्पर्धेचं युग झालेलं आहे. परंतु या युगामध्ये देखील देवाविषयीची तहान भूक आपल्याला लागणं गरजेचं आहे. जर देवाच्या सानिध्याची तहान लागली नसेल प्रियानो, तर मी तुम्हाला सांगतो आपण आपल्या आत्मिक जीवनामध्ये मरण पावणारच आहोत किंवा मेलेले आहोत असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणखीन एक वचन आपण वाचूया, नीतिसूत्रे 8 आणि 35. संपूर्ण अध्याय ज्ञानाविषयी बोलतो आणि तिथं म्हटलंय, कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते आणि त्याला परमेश्वराची दया प्राप्त होते. परमेश्वराचं ज्ञान, परमेश्वराची कृपा, खुद्द परमेश्वराचं सानिध्य जर आपल्याला मिळवायचं असेल तर ते आपल्याला मिळू शकतं. फक्त त्या हरणीसारखी जिद्द पाहिजे की हरणी एका जिद्दीने धावते, इकडे तिकडे पाहते, सैरावेळा धावत पळत ती त्या पाण्याच्या प्रवाहाकडे जाते, त्या नदीकडे जाते, त्या तलावाकडे जाते, जिथे कुठे तिला पाणी मिळेल तिकडे ती शोधत राहते आणि तिला शेवटी ते तिला सापडते. का माहितीये का? कारण की तिने एक जिद्द बाळगली असते की नाहीये मला त्या पाण्याचा शोध घ्यायचा, मला पाणी प्यायचं, कारण की ते पिलं तरच मी जिवंत राहणार आहे. आज तुम्हाला आणि मला देखील एक असं हट्ट धरायचं की नाही, मी दररोज देवाचं वचन वाचणार, मी दररोज प्रार्थना करणार, न चुकवता दर आठवडी मी मंडळी जाणार. का? कारण की मला वाढायचं आहे, आत्मिकरित्या मला जिवंत राहायचं आहे, आत्मिकरित्या मला जीवन जगायचंय, आत्मिकरित्या मला वाढायचं आहे. जर आपल्याला आत्मिकरित्या वाढायचं असेल तर त्यासाठी देवाचं वचन हे अन्न आहे प्रियानो. देवाचं वचन आणि प्रार्थना ह्या गोष्टी, मंडळीच्या लोकांबरोबर सहभागिता, ह्याच गोष्टी आपल्याला वाढवू शकतात. चला आपण प्रार्थना करूया, देवाला सांगूया की देव बाप्पा त्या हरणीप्रमाणे आम्हाला देखील तुझ्यासाठी तहानेलं व्हायचं आहे. देव बाप्पा आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही ज्या जगामध्ये राहत आहे त्या जगामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टीची आम्हाला तहान लागण्याची शक्यता आहे. परंतु प्रभू आज तुझ्या वचनामध्ये आम्ही पाहिलं की जसं स्तोत्रकर्ता म्हणतो की जशी हरणी पाण्याच्या प्रवाहासाठी धापा टाकते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो. प्रभू स्तोत्रकर्त्याचं जे विचार आहेत तेच आमचे विचार असू दे. आम्ही देखील प्रभू तुझ्यासाठी धापा टाकाव्या, म्हणजे आम्ही देखील तुझ्या सानिध्यात येण्यासाठी धडपड करावी. आणि हो प्रभू आम्ही तुझ्या मंदिरात केव्हा येईल, तुझं दर्शन कधी घेईल, हो प्रभू आम्ही तुझ्याकडे प्रार्थनेद्वारे कधी बोलू, याविषयी आमच्या मनामध्ये सदैव उत्कंठ असू दे असं तुझ्या दयेने कृपेने कर. आणि प्रभू तू म्हणतोस की जे नीतिमत्वाचे ताणे आलेने भुकेले ते धन्य, कारण की ते तृप्त होते. प्रभू तुझ्या वचनाची, नीतिमत्वाची, धार्मिकतेची, चांगल्या गोष्टी करण्याची तहान तू आम्हाला दे असं आम्ही तुझ्याकडे मागतो. आणि तू म्हणतोस की जर तुम्ही मागाल तर तुम्हाला ते दिले जाईल, शोधाल तर ते तुम्हाला सापडेल आणि ठोकाल तर ते उघडलं जाईल. आमचा विश्वास आहे की आमची आध्यात्मिक तहान तू भागवणारा परमेश्वर आहेस, आमची आत्मिक वृद्धी करणारा तू परमेश्वर आहेस आणि करत आहे, त्याबद्दल तुला धन्यवाद देऊन ही प्रार्थना येशूच्या नावात करतो पित्या तो आहे. आमेन. थँक्यू सो मच. मे गॉड ब्लेस यू ऑल.